नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, परंतु मार्क कमी असल्यामुळे अशा विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एकच प्रश्न राहिलेला आहे की यावर्षी BMS व BHMSचा कट ऑफ कमी होईल का नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BMS व BHMSचा कट ऑफ कशा प्रकारे कमी जाऊ शकतो, जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही कोणत्या कोटामार्फत प्रयत्न केला पाहिजे व कमी मार्कवर विथ स्कॉलरशिप आणि वार्षिक फीमध्ये BMS कोणत्या पद्धतीने मिळू शकतं, ही A to Z माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात जर आपण BMS व BHMSचा विचार केला तर या जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसचा कट ऑफ कॅपराऊंड 3 नंतर फार कमी होतो. कॅपराऊंड 3 पर्यंत सर्व विद्यार्थी प्रोसेसमध्ये असतात व कॉम्पिटिशन भरपूर असतं, परंतु MBBS व BDSचे राऊंड अगोदर होत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे किंवा BDS करायचं आहे असे विद्यार्थी कॅपराऊंड 3 पर्यंत या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्या बाहेर पडतात. त्यानंतर फक्त असे विद्यार्थी राहतात की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत व महाराष्ट्रामध्येच BMS आणि BHMS करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3 नंतर जे काही कोर्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS या कॉलेजेसमध्ये संधी दिली जाते. जर आपण कॅपराऊंड 3 पर्यंत विचार केला तर कॅपराऊंड 3 पर्यंत हा कट ऑफ हायर साईडलाच राहतो. जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षी साधारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8,91,300 या ऑल इंडिया रँकपर्यंत कॅपराऊंड 1 मध्येच BHMS कॉलेज मिळालं होतं. या वर्षीचा जर आपण विचार केला तर या रँकवर यावर्षी विद्यार्थ्याचे मार्क आहेत 233. तर ज्याही विद्यार्थ्यांचे 230 प्लस मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड 1 मध्येच जे काही BHMSचं कॉलेज आहे ते मिळू शकतं. फक्त हा जो काही कोटा आहे तो आहे ऑल इंडिया 15% कोटा. स्टेट कोटाचा कट ऑफ हायर साईडला राहतो, कारण स्टेट कोटामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतं. साधारण 30,000 ते 50,000 दरम्यान विद्यार्थी या कोर्सेसमध्ये भाग घेतात व कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळे स्टेट कोटाचा जो कट ऑफ आहे तो साधारण 250-260 या दरम्यानच राहतो. हा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ ऑल इंडिया कोटामध्ये जाण्याची शक्यता आहे. जर तुमचे 230-225 या दरम्यान मार्क असतील व वार्षिक फीमध्ये तुम्हाला BHMS करायचं असेल तर तुम्ही ऑल इंडिया 15% कोटाचा विचार करू शकता. त्यासोबतच जर आपण BMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी आपण ही जी काही ऑल इंडिया कोटाची सिलेक्शन लिस्ट आहे ती पाहत आहोत. मागील वर्षी जर आपण कॅपराऊंड 1चा विचार केला, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4,83,000 ऑल इंडिया रँकपर्यंत कॉलेज मिळालं होतं. यावर्षीचा जर आपण विचार केला तर या रँकवर यावर्षी विद्यार्थ्याला मार्क आहेत 330. तर ज्याही विद्यार्थ्यांचे 330 प्लस मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया 15% कोटामार्फत कॅपराऊंड 1 किंवा कॅपराऊंड 2 मध्येच BMSची जागा मिळेल. फक्त तुम्ही योग्यरित्या काउन्सिलिंग करा. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करायचं नाही असे विद्यार्थी मग स्टेट कोटामध्ये जे काही राऊंड होतात ते खेळू शकतात, परंतु स्टेट कोटाचा कट ऑफ पहिल्या 3 राऊंडमध्ये खूप हायर साईडला राहतो. स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये हा कट ऑफ कमी येतो, परंतु त्यासाठी तुम्हाला साधारण 2 ते 2.5 महिना वेट करावा लागू शकतो. त्यामुळे जे काही तुमचे मार्क आहेत, आलेला रँक आहे, त्यानुसार योग्य कोटाची काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळा तुमच्यापेक्षा कमी मार्कवाल्या विद्यार्थ्याला देखील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चांगलं कॉलेज मिळतं, कारण त्या विद्यार्थ्यांनी योग्य काउन्सिलिंग
व मार्कनुसार कॉलेजची निवड केलेली असते. तर ही चूक तुमच्या हातून होऊ देऊ नका, कारण जे काही तुम्हाला मार्क आले आहेत, 2 ते 3 वर्षे तुम्ही यासाठी मेहनत केली आहे, ती एका छोट्याशा चुकीमुळे वाटोळे जाऊ देऊ नका. योग्य व्यक्तीकडे काउन्सिलिंग करा व योग्य कोटामध्ये काउन्सिलिंग करा, जेणेकरून प्रवेश मिळण्याच्या शक्यता वाढतील. जर तुम्हाला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुम्हाला योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड टाकून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण या आठवड्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर योग्य निर्णय घ्या आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा. धन्यवाद.